बाहेर फिरायला घेऊन जाणार आहे। तो खरंच फिरायला नेणार आहे का की आज मी फसवा फसवीचं नाटक करणार आहे? आज जर तो तसा वागला तर त्याला मी असा तसा सोडणार नाही। त्याला वेळच नाही येणार मामा। बाबा मी म्हणाले होते ना तुम्हाला, धैर्य नक्की येणार। ही फुलं माझ्यासाठी? मग दुसरी कोणासाठी असणार? थँक्यू सो मच। आजचा माझा सगळा दिवस फक्त तुमचा। तुम्ही जे काही मागाल ते सगळं मिळेल तुम्हाला। बरं निघायचं का मग आपण? हो माझं सगळं आवरलंय। बाबा येते मी। या धैर्याचं नेमकं चाललंय तरी काय? बाकीच्या वेळेस तर एकदम पतिव्रत असतोय आणि आता अचानक चक्क या इरासोबत रंग उधळतोय। त्यांचं नक्कीच काहीतरी झोल सुरू आहे। धैर्य, तुझे सगळे रंग आज सगळ्यांच्या समोर आणतं ते बघच। विलास, हा? डॉक्युमेंट्स आलेत का वकिलांकडनं? हे काय? माझ्या खोलीत घेऊन लगेच। हा साहेब। नीट ऐक, धैर्य मुजुमदार का नाही आत्ताच घराच्या बाहेर पडलाय। तो कुठं जातोय, काय करतोय, सगळ्याची खबर मला पाहिजे। आणि लवकरात लवकर। काय? काळजी करू नका, काम होऊन जाईल। धैर्य मुजुमदार नाही तुझे सगळे रंग बाहेर काढले ना तर नाव विलास मुजुमदार नाही सांगणार। आई, नीता करेल का याच्यावर सही? करेल नाही, करावीच लागेल। तिच्या पोटात वाढणाऱ्या पोरीसाठी तिने माझ्या पोराला जेलमध्ये टाकले ना, मग तिला सह्या कराव्याच लागतील। म्हणजे
नेमकं तुझ्या डोक्यात आहे तरी काय, म्हणजे करणार काय तू? आर्या कुठे आहे? माहित नाही, शाळेत गेली असेल बहुतेक. शाळेत जाऊन काय दिवे लावणार आहेत कोणास ठाऊक. पण आज तिचा शाळेत जाण्याचा आपण फायदा करून घेऊ. तिला आणण्यासाठी आपल्याकडनं एक गाडी पाठव. पण मी सांगितल्याशिवाय गाडी घरापर्यंत आली नाही पाहिजे. जेवढं सांगतो ना तेवढं ऐकायचं आणि लगेचच्या लगेच काम करायचं. आर्याच्या शाळेत गाडी घेऊन पोच. धैर्य, आज मी खूप खूप जास्त खुश आहे बघा. आज ती फालतू सावी आपल्या दोघांमध्ये अजिबात नाही येणार. आज फक्त मी आणि तुम्ही, आपण दोघेच असणार. असलं भारी वाटतंय. पण धैर्य, आपण असे एकत्र कायमच सोबत कधी राहणार? ती वेळ लवकरच येईल. माझं एक काम पूर्ण होतच आलंय. ते काम काही अडचण न येता माझ्या प्लॅन नुसार इतकं का पूर्ण झालं ना की ती सावी आपल्या आयुष्यातून डिलीट व्हायला जास्त वेळ नाही लागणार. नारियल धैर्य, चला आपण नारळ पाणी पिऊया. चला चला. दादा, 2 नारळ पाणी. हॅपी ना आता? की अजून काही डिमांड आहे? नाही असली तर सांगा. हो आहे, एक डिमांड आहे. काय? आपण एकत्र एकच नारळ पाणी पिऊयात का? मग मी खूप हॅपी, खूप जास्त हॅपी. बर, तुमची इच्छा असेल तर तस. दादा, एकच नारळ द्या. स्ट्रॉ 2 द्या.
हिरा, मला ना एक गोष्ट कळतच नाही. काय कळत नाहीये? हेच की मी या नारळातलं गोड पाणी पिऊ की त्यापेक्षा जास्त गोड असलेला तुमचा चेहरा बघू. तुला इथे मी का बोलवलंय ते आता मला वेगळं सांगायची गरज नाही. त्या डॉक्युमेंट्सवर सह्या कर. मला वाटलंच होतं यांना सोडवण्यासाठीच हे पेपर असणार. अगं, तुला सह्या करायला सांगितलंय, वाचायला नाही. करते होय, पण काय, तुझा तुझ्या पोरींवर खूप जीव आहे की नाही? जन्माला घातलेली पोरगी, पोटात वाढणारी पोरगी, मग त्यांच्यासाठी तुला सही करावीच लागेल ग. नाहीतर करू नका आई, माझ्या आर्या आहे आई, ती लहान मी पाया पडते आई तुमच्या समोर, प्लीज. अहो लहान लेकरू आई, तिच्या सोबत नका ना असं काही करू आई, प्लीज आई, नका ना आई, प्लीज सोडा ना होती ना आई, प्लीज सोडा आई, माझ्या आर्या. सोडव, लगेच सोडवते मी. पटकन या कागदांवर सह्या कर. तू इथे कागदांवर सह्या केल्यास की आम्ही तुझ्या आर्याला सोडलंच म्हणून समज. लगेच किती दिवस झाला आपण असं बाहेर गेलोच नव्हतो. वय की नाही, मिस करत होते मी सुद्धा. मला सुद्धा माझ्या लेकी बरोबर एवढा वेळ असं फिरून ना लय बरं वाटलं. बरं सावे, आता खूप उशीर झालाय, तू घरी जा. हो, आधी तुला रिक्षा मिळवून देते आणि मग जाते. बर. जरा शांत बस.
सोडा सोडा मला कुठे घेऊन चाललात मला वाचवा 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 सोडा सावी काकू सावी काकू सावी काकू सावी काकू सावी काकू ही तर घरातली गाडी होती खरी एवढे फास्ट का गेली कोण आहे आणि गाडी उठ आई ऐका ना आई प्लीज माझ्या पोरीला नका ना काही करू आई हो रडू नकोस हे बघ आता जे काही करायचंय ना ते सगळं तुझ्या हातात आहे नाहीतर मग आम्हाला जे करायचं ते आम्हाला करावं लागेल नाही आई नाही प्लीज तुझ्या पोरींचा जीव ना तुझ्या हातात आहे गो तू विचार कर आता काय करायचं ते त्यांचा जर का जीव वाचवायचा असेल तर या कागदांवर सह्या कराव्याच लागतील पकड काय ग सावे काय झालं आत्ताची गाडी गेली त्यातनं मला कुणी आवाज दिला का मला तर नाही ऐकू आलं काही तू इथंच थांब मी आलेच अगं पण आलेच लगेच सावी पळव चाल लवकर भासते गाडी नाहीतर ही पोरगी पडेल आपल्याला अरे पळव की चल जोरात हे घे लवकर गाडी पळव की सोडा मला सोडा काय झालं गाडी का पण केलीस अरे अरे काय झालं पळव लवकर गाडी चालू कर लवकर एवढी फास्ट जाणारी गाडी बंद कशी काय पडली नक्कीच काहीतरी गडबड आहे अरे ते पोरगी ह्या बाजूला यायला लागल्या पळव लवकर काकू सावी काकू मी इथे आहे, सावी काकू अरे आपली गाडी चालू होईना अरे उतरलाय चालू तू पोरगी इकडे द्यायला लागल्या काय झालं अरे पळव की पळव अरे गाडी उडू काय आता बंद पडली काकू कर के चालू
अरे कर लवकर चालू. काही झालं तरी अजिबात धीर सोडू नका. कोणी काही करू दे, कितीही बोलू दे, तुम्ही अजिबात घाबरू नका. कसला विचार करते एवढा? पोरींच्या जीवापेक्षा काही महत्वाचं आहे का तुला? मग सह्या कर. कर 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 कर. करतेस ना सही? का मी करते. सॉरी साव, माझ्या मुलींना वाचवायला मला माघार घ्यावीच लागेल. सॉरी. धैर्य, स्वतःला लई शहाणा समजतोस होय. एकाच वेळी दोघींना फिरवतोय, कोणाला कळणार नाही असं वाटलं होय तुला? नाही, आता हा विलास तुला काही सोडणार नाही. बघ तुझी कशी वाट लावतो ते आता. कोण होतं गाडीत? आणि एवढी का घाई लागली होती आपल्या लोकांना? गाडी तर कन्फर्म घरची, पण गाडीत कोण होतं? आणि एवढी फास्ट का गेली लोक? हा काय फास्ट गाडी मारायचा रस्ता आहे होय? नक्कीच काहीतरी गडबड आहे. सावे, अगं काय झालं? अगं ही घरची गाडी होती आमच्या. बघ की कशी मध्येच थांबली होती आणि आल्यावर कशी फास्ट गेली. हा ग, मग त्यात काय एवढं? त्यांचं काही काम असेल. आई अगं असं कसं? हा काय फास्ट कट मारायचा रस्ता आहे होय? मला नक्कीच काहीतरी गडबड वाटते बघ. अगं मग तू एक काम कर ना, धैर्यांना फोन कर आणि त्यांना विचार, त्यांना नक्की काहीतरी माहित असेल. धैर्य, कसला भारी दिवस होता ना आजचा. म्हणजे माझ्यासाठी तर एकदम बेस्ट. असं वाटतंय हा दिवस संपूच नाही.
धैर्य, माझ्यासाठी थांबवा नाही आला. नाही, मी नाही थांबवू शकत आजचा दिवस. कारण काय ना, माझं एक लय महत्वाचं काम आहे जे पूर्ण होणार आहे ते लवकरच. फोन का उचलना झालेत? काही गडबडचं नसेल ना? नसेल. पण सावे, तुला हे असं बघून मला लई बरं वाटलं. लग्न होऊन 1 महिना पण झाला नसेल तुला, पण घरच्यांची, धैर्यांची किती काळजी करतीस तू. खरंच लई बरं वाटलं बघ. आई, तू पण तुझं माहेर सोडून सासरी आलीस की, आणि सासरलाच आपलं घर केलंस. तुझ्याकडनंच शिकलीये मी. जिथं जाशील तिथल्या माणसांना आपलंसं करायचं, त्यांची काळजी घ्यायची. बरं, लय उशीर होतो आता. चल, मी तुला रिक्षा करून देते आणि मी पण निघते. अगं पण मी जाते की बाजी, मी करेन रिक्षा. अगं आई, असू दे सावे. तुला म्हणलं ना माझी मी जाते म्हणून, तर नको काळजी करू. तू आता घरी जा, लय उशीर झालाय. नीट जा. हा, तू पण काळजी घे. काळजी घे. हा. अशीच आनंदाने राहा, सुखाने संसार कर. माझा आशीर्वाद आहे. असली भारी चाल खेळलोय ना मी इरा, तुम्ही बघाच फक्त. म्हणजे नक्की असं काय करणार आहे तुम्ही? धैर्य, अहो मला तरी सांगा. आतापर्यंत मी फक्त सावीच्या डोळ्यावर प्रेमाची पट्टी बांधली होती, पण आता लवकरच तिच्या सगळ्या फॅमिलीला आंधळ करणार आहे मी. आणि एकदा का ते आंधळे झाले ना की त्यांना खड्ड्यात पाडायला जास्त वेळ नाही लागला. भाऊ, बोलायचा विषय असा होता की दसरा 1 दिवसावर आलाय. मुलांच्या ऍडमिशनचं काय, आणि महत्वाचा विषय म्हणजे आपल्या फंडिंगचं काम कुठंपर्यंत आलंय, कसं काय? ठीक आहे भाऊ, तुम्ही नाराज होऊ नका, निराश होऊ नका. मी मुलांच्या घरी कळवतो. येतो मी. थांबा. बोला भाऊ. मी काय म्हणतो, आपणच जर असं निराश झालं तर आपल्याकडे एवढ्या आशेनं डोळे लावून बसलेल्या पोरांना आपण काय सांगणार? त्यांनी कोणाच्या तोंडाकडे बघायचं? दसऱ्याला अजून वेळ आहे. आजचा दिवस आपल्या हातात आहे. मला विश्वास आहे की नक्की काहीतरी घडेल. मी घडवेन, पण तोपर्यंत फक्त तुम्ही पोरांच्या घरी कळवायची घाई करू नका. ठीक आहे भाऊ, मला वाटलंच होतं तुमच्याकडून असंच उत्तर येईल. येतो मी. या. मी बोलून तर गेलोय, पण खरं तर ऍडमिशन करायचे असतील तर पैशाची सोय करायला लागत. कसं करायचं? तेव्हा तूच आता बोट धर आणि काढ या संकटातनं बाहेर. आई, 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 अजून किती वेळ लागेल वाऱ्याला यायला? तुम्ही कॉल लावून बघता का त्यांना? कधी येईल ते? आई, आई, बघा ना, कॉल लावून एकदा. आई,
आई आई हे डॉक्युमेंट्स पोलीस स्टेशनला जमा कर. भास्कर अजून जास्त वेळ मला जेलमध्ये नकोय. ऐका ना आई ऐका ना प्लीज एकदा कॉल करून विचारता काय आई माझ्या आर्य आई ऐका ना एव्हा नाही यायला पाहिजे होते हो आई. आता मी सही पण केली की नाही. प्लीज एकदा कॉल लावून बघा ना आई. कुठे येते आई सांगा ना आई. आई बोला ना काहीतरी आई प्लीज. आई आई आर्या आई आर्या आर्या अरे तू ठीक आहेस ना आर्या? बोल काय झालं नाही ना? बरी आहेस ना तू आर्या? आर्या आर्या आई तू मला न्यायला का आली नाहीस ग? मला खूप भीती वाटत होती. जय अंकल काय गे तुमचं? हा सणवार बघायचं नाही काय नाही, दिवस रात्र नुसतं रडारड. आता आले ना पोरगी, मग शांत बस की. मला उगाच घरामध्ये दंगा नकोय. हे बघ तुला भीती वाटत होती? हा तुझ्या आईला अक्कल असती ना तर तुझ्यावर ही वेळ आली नसती. भीती वाटत होती. दोघींनी कान उघडे ठेवून ऐका. आता यातलं जर का काही जाऊन तुम्ही सावीला बोललात ना तर आत्ता जितके रडते ना त्याच्या 10 पटीने रडवीन मी. व्हा बाजूला. आय एम सॉरी माझ्यामुळे तुला. रडू नको आई. माझं बाळ